नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी ज्योती तुमचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर. हे बघा, सकाळी सकाळी ना मी झाडझूड झाल्यानंतरून ना झाडांना पण पाणी घालून घेते. सकाळी ना 6:30ची वेळ होती. 6:30ला पण भरपूर उजडलेलं होतं आणि रांगोळी काढता काढता 7:30 होत आले होते. मस्त रांगोळी पण दारात काढून घेते. रोज आहे ना मी दारात रांगोळी काढूनच घेते. एवढी काही रांगोळी मला जमत नाही, तरी पण मी काढते. आणि हा डब्बा आहे ना रांगोळीचा फुल भरून ठेवते मी, कारण की आमच्या इथे ना रांगोळी शक्यता करून कधी कधी भेटत पण नाही. म्हणून ही रांगोळी नाही माझ्या माहेरवरून मागवली होती. मम्मीला सांगितलं होतं का मला रांगोळी पाठवून देईन. लाल आणि पिवळा कलर पण मी भरपूर स्टॉक करून ठेवते, कारण की तो आहे ना खूप छान पण दिसतो. आणि नंतर घरात आल्यावर आहे ना पहिल्यांदा सगळे भांडे वगैरे लावून घेते, कारण की ना कॉक्रोच तर नाहीच आहे माझ्या इथे, पण उंदीर एक आहे, तो फिरतो. मग त्याच्यामुळे ना भांडे पण पुसून लावायला लावतात आणि किचन पण लगेच पुसून घेते. आणि हातासरशी ना लगेच झाडझूड करून घेते, कारण की सकाळी सकाळी ना झाडून वगैरे काढलं का घर पण एकदम प्रसन्न वाटतं. आणि एक साईडला आहे ना माझे ना श्लोक वगैरे असं मोबाईलवर चालूच राहतं, कारण की मला ना खूप आवडतं घरात सकाळी सकाळी श्लोक वगैरे लावायला. आणि झाडता झाडताना आवरून पण घेत होती. आणि बिछाना पण ठेवायचा होता, पण पोरं झोपलेली होती, त्याच्यामुळे ना मी एवढं डीपमध्ये काही आवरलं नाही. सोप्यांवर दिवाणवरचं तसंच आवरून घेतलं, कारण की म्हटली नंतर परत ते काढावंच लागेल. आणि आरूचा पण टिफिन बनवायचा होता. आणि स्वामी ना संध्याकाळी खेळतो ना, तर खूप सारा पसारा पण करतो. सकाळी सकाळी ना झाडून पण घेतलं. रात्रीचे ना घाणे ना मी म्हणजे कचरा घरातच असं नमस्कार, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. तर आता आहे ना माझं घरातले बाकीचे सगळं कामं आवरलेले, झाड झूड, परत बाहेरची रांगोळी, अंगण ओटा वगैरे सगळं झालेलं आहे. आता मला लागायचं स्वयंपाकाला, तर मी रेडी होऊन आहे ना आता स्वयंपाकाला सुरुवात करते. आरूला आहे ना 9 वाजता शाळेत जायचं असतं, त्याच्यामुळे ना तिचा पहिले टिफिन तयार करते. जवळ 8 वाजले आता मला जवळ, म्हणजे ती इथून आहे ना 8:40लाच निघून जाते, पण त्याच्या आधीच मला टिफिन तयार करायचा आहे. ना आता स्वामी झोपलेला आहे, तोपर्यंत आहे ना मी पटकन पोळ्या आणि भाजी करून घेते, मग बाकीचा स्वयंपाक करून घेते. हे बघा, बाकीचं किचन आहे ना सगळं क्लीन करून झालेलं आहे, म्हणजे रात्रीचे भांडे वगैरे सगळे लावून झालेले. आणि किचन एकदा परत पुसून घेतला, नंतर मग झाडझूड केल्यानंतर मी आंघोळ वगैरे केली, कारण की ना पहिले तर खरं तर आहे ना पहिल्यांदा आंघोळच करायला पाहिजे आणि मग बाकीची कामं. पण स्वामी लहान असल्यामुळे ना तो लगेच उठतो माझ्या मागे, पण आता झोपलेला आहे म्हणून म्हटली चल पहिल्यांदा आवरून घेते. आणि नाही केलं तर ते जवळजवळ 10 वाजून जातात, तरी माझं झाडझूड होत नाही. त्याच्यामुळे मी आज पहिले झाडझूड करून घेतली, सगळं आवरून घेतलं, मग माझं आंघोळ करून घेतली. आता मी ना पहिले स्वयंपाकाला लागते. पहिले नाही हे दूध आहे ना स्वामीचं पहिले तापून ठेवते, कारण तो उठला का त्याला प्यायला लागेल. दूध आहे ना आमच्या घरचंच असतं, आमचा गोठा आहे ना त्याच्यामुळे. आणि यांनी ना सकाळीच स्वामीसाठी ना गाईचं दूध ठेवलं. ते सकाळी 4 वाजता उठतात आणि म्हशी पाजायला जातात, आणि 6 वाजता ना दूध घालायला पण नाशिकला निघून जातात. रोज सकाळी सकाळी ताजं दूध आणि संध्याकाळचं पण फ्रेश दूध भेटतं आम्हाला, कारण की शिळं दुधाचा संबंधच नाही आमच्याशी, एकदम ताजं दूध. आणि एकीकडनं लगेच चहा पण ठेवला आणि एकीकडं लगेच दुधाचं पण तापायला ठेवलं, कारण की आरूला पण मग तिला म्हणते लवकर आवरून येतो, पण तर मी चहा ठेवते. ती शक्यतो करून चहा पित नाही, कधीतरीच मनात आलं तर चहा घेते. आणि शेतकऱ्याला ना खरंच तर खूप कष्ट करावं लागतं, कारण की सकाळी लवकर उठायचं, ते कामं. आणि म्हशीवाल्यांना पण तसंच, थंडी नाही, पाऊस नाही, काही नाही, तर पटकन म्हणजे वेळेत ते झालंच पाहिजे असं नाही का आज सुट्टी घेता येईल वगैरे. तर सुट्टी म्हणजे शेतकऱ्याला नाहीच राहत. आणि शेतकऱ्याचं तरी एक टाईम पिकलं तर जरा वेळ म्हणजे 2-3 दिवस आराम तरी भेटतो, पण तसं म्हशीवाल्यांना बिलकुल नाही, कारण की सकाळी रोज ऊन असो, पाऊस असो, परत थंडी असो, काही असो, किती पाऊस असला, किती थंडी असली तरी त्यांना ते उठावंच लागतं. आणि सकाळी 6 वाजता दूध घालायला जावंच लागतं. आणि बघा, मी आता ना आरूसाठी फ्लावरची भाजी करत होती. एकदम साधी सिंपल भाजी केली होती. तेलात आहे ना लसूण ठेचून टाकला होता, लाल मिरची, हळद आणि म्हणजे ते चांगलं परतून घेतलं. आणि फ्लावर आणि टमाटर आहे ना जास्त टाकलं होतं, कारण की ना फ्लावर आहे ना थोडीच होती. फ्लावरची भाजी ना लई दिसताना एवढी मोठी दिसते, पण शिजली का एकदम थोडी होते. ती पाकळ्यांची होती ना, त्याच्यामुळे तशी थोडीच होते. आणि हातासरशी ना लगेच पोळ्या पण करून घेते, म्हणजे एकीकडं भाजी पण होईल आणि एकीकडं पोळ्या पण होईल. भाजी पण छान शिजली होती. आणि तिला पण आता शाळेत काढून दिलं होतं. नंतर लगेच हातासरशी बिछाना लगेच आवरून घेते. बिछाण्यानं सकाळीच आवरून झाला असं, पण स्वामी आरू झोपलेली होती, त्याच्यामुळे ना ते राहिलं होतं आवरायचं. बिछाना पण लगेच आवरून घेते. आणि बिछाना आहे ना आता खूप सारा राहतो, ब्लँकेट वगैरे, इतकी थंडी पडलेली ना त्याच्यामुळे. स्वामी उठला, त्याची आंघोळ झाली, माझं किचन पण आवरून झालंय, फक्त मला भाजी करायची. आता मी भाजी काय डाळ फ्राय करते बघते.
फ्लावरची भाजी केली होती आणि वरण पण बनवायचं होतं, पण म्हटले आता रात्रीचा भात उरलेला होता, मग म्हटले मला पण एवढा काही भात काय खायला पाहिजे असं काही नाही आहे, त्याच्यामुळे ना मी आता भात नाही घालणार आहे. मामांपुरती यांच्यापुरती आहे आणि बघ भजी खातोय. त्याला त्याच्या मोठ्या मम्मीने भजी दिले होते ती खातोय तो. आणि आता आहे ना मला फक्त डाळ फ्राय करायचे तर ते पण करते. आणि स्वामी उठला का मला काहीच काम करता येत नाही, लगेच मला घे म्हणतोय. स्वामी बाय कर, बाय कर. कसं बाय करायचं? नको मला. काय खातो तू? तू काय खातो? मला दे. हा टाईम आहे 9 9:30चा होता. ते पण आले होते. मग लगेच म्हटलं किटल्या पण घसून घेते. किटल्या राहिल्या ना मग थंडीमुळे ना एकदम चिकट होऊन जातात, नंतरून जास्त गारवा सुटल्यावर एकदम चिकट आणि तेलकट होऊन जातात. त्याच्यामुळे ना आल्या लगेच घसले का ते बरं राहतं. नंतर खूप उशीर केला का मग खूप तेलकट पण राहतात किटल्या, त्याच्यामुळे ना आधीच घसून घ्यावं लागतात. हे बघा माझं आता बेडरूम पण आवरून झाला होता. लगे डाळ फ्राय पण केली होती. डाळ फ्राय एकदम साधी सिंपल केली होती. त्याची रेसिपी नंतर कधी तुम्हाला नक्की देईल. दुपारच्या वेळेस मस्त ते हे ना पोरांना घेऊन पतंग उडवत होते. पोरांना पण छान वाटतं आणि ते पण खूप लहान मुलासारखे एन्जॉय करत होते, कारण की ते म्हणतात मला लहानपणचे दिवस आठवतात त्यांच्यासोबत असं खेळत असलं का. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.